कबूतर खाण्याचा वाद हा अजूनही संपला नाही। जैन समाजाच्या मुनींकडून दिवाळीपर्यंतचं सरकारला आणि मुंबई महानगरपालिकेला एक अल्टिमेटम देण्यात आलं होतं। पण नेमका आता ते पुढचं पाऊल काय उचलणार यासाठीच आपल्यासोबत सध्या निलेश मुनी आहेत। आपण त्यांच्याबरोबर बातचीत करूया। सर, आता सरकारला तुम्ही एक अल्टिमेटम दिलं होतं दिवाळीपर्यंतचं, आता दिवाळी संपत आली आहे, काय याच्या पुढचं पाऊल असेल तुमचं? बघा, जे जे मी जी बोललेलं आहे ते मी ठाम आहे। परंतु आता मी ह्या येणारा 1 तारखेला आझाद मैदानमध्ये परमिशन घेऊन तिथे मी अमरण उपोषणासाठी मी बसायची माझी खूप तयारी आहे। पण आपण या संदर्भात सरकार आणि महानगरपालिकेशी काही संपर्क केला होता त्या सभेनंतर? बघा, मीडियामुळे तो ही 2 महिन्यापासून 3 महिन्यापासून प्रकरण चालू आहे। काही लोकांनी शोध पण केला का तिथं जाऊन त्यांच्याशी गोष्ट करूया, पण त्या निर्णयावर अजून कोणता निर्णय आला नाही। 3 सभा झाले, 4 झाला, योगी सभागृहामध्ये झालं, गेट ऑफ इंडियामध्ये झालं, दादरमध्ये झालं। आता लाखो कबूतर मरत आहे। आता आमचा जो जैन धर्म आहे तो जीव और जीने दो, परंतु आता कुत्र सुरक्षित नाही आहे, गाय सुरक्षित नाही आहे। आता जर माझं जे अनशन आहे की गोमाताला राजमाता घोषित तुम्ही केलं आहे, आता ती अमरावती विदर्भामध्ये रोजचे 200 गाय कापतात। तो गोमाताला राज्यमाता तुम्ही घोषित केलं, त्याच्यावर रोज ते आमचे कसे आज मच्छिंद्रनाथ सिल्के मालेगाव त्यांच्यावर काही हल्ला झाला, ते कमसे कम 2 महिने 3 महिन्यापासून ते आजारी पडले आहे। आत्ता नवीन संभाजीनगरमध्ये एका गोरक्षकाला रात्री कमसे कम चाकू आणि तलवारीने त्यांना घाव मारलेला आहे। जर ते हिंदूची जी सरकार आहे तर या प्राण्यावर अत्याचार का बा? हे अंमलबजावण्यासाठी हा कबूतर आणि ही गाय हे तर 2 मुख्य प्राणी आहेत। कमसे कम लाखशे वर्त कबूतर मेलेले आहेत। त्याचं काय RTI बसलं नाही, सरकार अजून काही निर्णय आला नाही आहे। आता ते निर्णयासाठी आता आपल्याकडे एकच रास्ता आहे। आम्ही ते पूर्व सांगितलं तुम्हाला की बस आम्ही अमरण अनशन करणार आहे। एक तर ते गोरक्षक बिचारे त्यांच्यावर मारणहानी होत आहे त्याच्यासाठी, आणि दुसरी गाया एवढा कपाता, आणि तिसरा हा कबूतर, जे कबूतरखाने जे बेमशीने बंद केलेले आहेत त्याच्यासाठी कुछ निर्णय आणि रक्षा आणि संरक्षणासाठी काहीतरी नियम काढू यावा। आपण म्हणजे ठाम आहात 1 तारखेपासून आंदोलन करायचं याच्यावर? हां, मी 1 तारखेला मी पुढे बोललेलो आहे मी करणार आहे म्हणून। आता त्या प्राण्यांसाठी जर माझे प्राण जर द्यायला लागले, आमचे शांतीनाथ भगवान तो त्या कबूतराचे पुरे प्राण दिले आहे। एक मुनी म्हणून मी उपोषणाला तिथं बसणार आहे। या उपोषणाला आपल्याला कोणाकोणाचा पाठिंबा असणार आहे आणि आपल्याबरोबर कोण लोक अजून त्या उपोषणामध्ये आपल्याला दिसतील? बघा, तयारी तर माझी एकट्याची आहे। ज्याच्यामध्ये जीवदया असेल, जो भगवान महावीरचा अनुयायी असेल, ज्याला गायीच्या प्रती जर काही करुणा असेल, तो मैदानात येईल, त्याचं स्वागत आहे माझ्या याच्यात। पण हा वाद काही संपताना दिसत नाही, काय यामागची नेमकी आपल्याला कारणं वाटतात? कारण की आपण अनेक दिवसापासून या संदर्भात समोर येऊन बोलताय, सभा घेत आहेत, तरी देखील सरकार असेल, महानगरपालिका असेल, कुठेही आपल्याला म्हणजे संपर्क पण करत नाहीये। बघा, संकल्प करत नाही आहे। माननीय मुख्यमंत्री साहेबांना अजून हा विषय कळलेला नाही आहे। आमच्याच काही जैन समाजाचे काही स्वार्थी नेता आहे, याला नजरअंदाज करत आहे। हा मुनी काय करू शकणार? आता बघू आपण काय करू शकतो। हे जो पुढचं पाईल जर आहे यांना जर आपला जर महापौर जर बसायचं असेल, या इलेक्शनचे चुनाव जर जितायचं असेल या लोकांना, ते प्राण्यांची गायीसाठी आणि हा जीव प्राण्यांसाठी यांना काही ना काही करायला पाहिजे। आपण सरकारचा विषय आणला समोर, मुख्यमंत्र्यांसोबत एक बैठक देखील झाली होती आधी, आणि आपल्या समाजाचे म्हणजे मंगलप्रभात लोढा एक नेते आहेत जे मंत्री पण आहेत, हे कुठेही पुढाकार घेताना दिसत नाहीत। काय नेमकं कारण वाटतंय? म्हणजे त्यांच्याविषयी मी काही बोलणार नाही। ज्या वक्ती बोलायचं आहे पुढे मी बोललेलो आहे तेच। आता मी कोणा मंत्रीचा अपमान वगैरे मी करणार नाही आहे, मी त्यांच्याबद्दल बी काही बोलणार नाही आहे। मी माझ्या समाजाला जागृत करायचं सत्य काय आहे, इथले पहिले पण सभामध्ये बोलला है कि मैं जो असत्य उसको झूठ साबित नहीं करने दूंगा, जो सही है वो सही होने दूंगा। इसलिए बस अमरण अनशन करायचं, बाकी कोई जवाब नहीं है। तर हा चॅनलमधून म्हणजे जेवढे जीवदया प्रेमी आहे, भगवानचे अनुयायी आहे, सर्वांनी मला पाठिंबा द्यावा आणि भगवान महावीरचा संदेश जीव और जीने दो हा संदेश पुऱ्या जगात विश्वशांतीसाठी गेला पाहिजे बस। पण तुम्ही आता 1 नोव्हेंबरपासून आंदोलन करणार, यावरती तुम्ही ठाम आहे? हां, मी ठाम आहे। आता माझी कमिटी निर्णय घेणार आहेत, ते 1 तारखेला आझाद मैदानमधून जर काय तर मी दादरसुद्धा पण मी दादरमध्ये बसणार होतो, पण तिथं ट्रॅफिकमुळे लोकांना जनतामुळे त्रास नको
आझाद मैदान जो बनलेला आहे ते अनशनसाठीच बनला आहे. मी तिथं होईन आणि शांती आणि एकदम शांतिप्रिय आणि आंदोलन करू. आणि यामध्ये काय प्रमुख मागण्या असतील या आंदोलनाच्या मार्फत? बघा, गोमाताला राज्यमाता घोषित केलं आहे, त्याच्यावर अंमल करणं. दुसरी गोष्ट, जे आमची पूर्व गोरक्षक मेलेले आहे त्यांच्यासाठी रक्षा आणि संरक्षण करण्यासाठी रात्रीभर गोरक्षकचे काया पकडतात, त्यांच्यावर हल्ला होतात, त्याच्यावरसुद्धा अजून ते याची सरकार अजून त्यांना भेटायला गेली नाही आहे. असे विश्व हिंदू परिषद बजरंग दलचे रात्री जे गोरक्षक असे 20 ते 25 असे गोरक्षक मेलेले आहेत, त्याच्यावर कोणाचं लक्ष नाही आहे. मग 1 तारखेपासून जे आंदोलन आपण करणार आहात त्यामध्ये सरकारसाठी काय तुम्ही एक इशारा द्याल? बस, गोमाताला तुम्ही राज्यमाता घोषित केलं आहे, त्याच्यासाठी काहीतरी करा. तुम्ही गोरक्षकांसाठी काही नियम काढा. दुसरी गोष्ट, विदर्भ अमरावतीमध्ये 200 गायाची रोज तस्करी होती, तर त्यांच्यावर तुम्ही रोक लावा. पुरा महाराष्ट्रात रोक लावा. अमरावतीचा विषय नाही, विदर्भाचा नाही आहे, पुरा महाराष्ट्रामध्ये काहीतरी गोमाता राज्यमाता घोषित केलं तरी आपली आई सुरक्षित नाही आहे. माता शब्द दिला आहे ना, ते सुरक्षित नाही आहे. दुसरी गोष्ट, प्राण्यांसाठी माझा जो मिशन आहे हा प्राण्यांसाठी आहे. माझं जे ट्रस्ट आहे महावीर मिशन ट्रस्ट, महावीरचं एकच संदेश आहे, जियो और जीने दो. प्रत्येक प्राणियों पे जब भी अत्याचार होगा मैं उसके खिलाफ लढूंगा. कबुतरांसाठी पण हे आंदोलन असणार नाही, की आपण जो पहिला विषय घेतला होता तो कबुतरांसाठीच घेतला होता आणि मग त्यानंतर आता तुम्ही गोरक्षणासाठी पण आता लढताय. बघा, मी 5 वर्षापासून मी ह्या गोरक्षणाशी लढत आहे. दुसरी गोष्ट असं का, मी एक जैन मुनी आहे, मीडियामध्ये येत नाही. आता तुम्ही त्या मीडियावाल्या लोकांना माहीत पडलं की जैन मुनी कुणी आहेत, कबूतरसाठी करते. आता बरोबर आहे, तो पहिल्यापासूनच ते त्याच्यासाठी मी ठाम आहे. कबुतरांचा पण विषय हा प्रामुख्याने या आंदोलनामध्ये असणार. हां, मुख्य तो संतोष आहे, जीव दे आहे ना. पुरे 52 कबूतरखाने तुम्ही बंद केले. चला, दादरचा तुम्ही कबूतरखाना बंद करा. चला, तुम्हाला प्रॉब्लेम आहे, दुसरे तो कबूतरखाने चालू करा. दुसरी गोष्ट, हे जो कबूतरखाने बंद केले आहे की 200 वर्ष पूर्ण केलेले आहेत, 200 वर्षापासून काढल्यात, त्याला BMCने परमिशन जागते, आम्ही कबूतरखाने खोलले ना. जागतिक कबूतरखाना बंद करा. तुम्ही आम्हाला एक नोटीस द्यायची होती, आम्ही हे कबूतरखाने बंद करणार आहे, तुम्ही याचं काही तर. आम्ही त्याचं काही फिल्डिंग लावली असती. अचानक रात्री येतं, तुम्ही रात्री ताडपत्री टाकता, नंतर तुम्ही सांगता का 2 घंटे तुम्ही फिल्डिंग टाकू शकता. तेच लोकांवर गुन्हा दाखल करता. हे कशावर आहे? एक आम्ही आरक्षणासाठी लढत नाही, प्राणींसाठी लढतो ना. हे महाराष्ट्राच्या जनताला समजलं पाहिजे की एक जो माणूस, जो एक मुनी आहे, कशासाठी लढतात? धर्मासाठी ना. तो ते आपल्याबरोबर निलेश मुनी, जे आता 1 नोव्हेंबरपासून आझाद मैदानावरती आंदोलन करण्यासाठी आता ठाम आहेत आणि ते यामध्ये प्रामुख्याने कबूतरखान्यांचा विषय असेल आणि त्याचबरोबर गोरक्षकांसाठी देखील आता ते आंदोलनामध्ये उभे राहणार आहेत. कॅमेरामन कृष्णा खापरेसह ईशान देशमुख, ABP माझा, मुंबई. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.